तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का? मन खूप अस्वस्थ असताना आपोआप ओठांवर एखादं नाव येतं. राम, कृष्ण, शिव. हा निव्वळ योगायोग आहे का, की मानवी मेंदू आणि ऊर्जेला शांत करणारी एक नैसर्गिक प्रक्रिया? नमस्कार मंडळी, मी नवल शिंदे, ऑरा ॲनालिस्ट, वास्तू कन्सल्टंट आणि ऑकल्ट रिसर्चर. आजच्या या एपिसोडमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाचं सत्य समजून घेणार आहोत. मंत्र आणि नामजप हे फक्त श्रद्धेचे प्रकार नाहीत, ते साऊंड व्हायब्रेशनद्वारे मेंदू, भावना आणि ऑरा बदलणारी एक शास्त्रीय प्रक्रिया आहे. जर तुम्हाला ध्यान जमत नसेल, मन सतत विचारात अडकत असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज आपण साऊंड, ब्रेन आणि कॉन्शियसनेस यांचा खोल संबंध उलगडणार आहोत. चला, मंत्रांच्या विज्ञानात उतरूया. आजच्या चर्चेची सुरुवात एका अगदी मूलभूत प्रश्नाने करूया. मंत्र, नामजप किंवा अगदी सहजपणे घेतलेलं देवाचं नाव, ह्या गोष्टी केवळ श्रद्धेवर चालतात की त्यामागे काही ठोस विज्ञान आहे? म्हणजे अशी काही प्रक्रिया जी आपल्या मेंदू, आपल्या भावना आणि आपल्या ऊर्जेवर थेट परिणाम करते. आज आपण श्रद्धेच्या थोडं पलीकडे जाऊन विज्ञानाच्या चष्म्यातून हे समजून घेणार आहोत. हा प्रश्नच खरं तर या संपूर्ण विषयाचं दार उघडतो आणि याचं उत्तर अनेकांसाठी खूप आश्चर्यकारक असू शकतं. कारण आपण ज्याला केवळ एक धार्मिक विधी समजतो, ते खरं तर साऊंड बेस्ड कॉन्शियसनेस रिप्रोग्रॅमिंग आहे. साऊंड बेस्ड कॉन्शियसनेस रिप्रोग्रॅमिंग हे ऐकायला खूपच तांत्रिक आणि क्लिष्ट वाटतंय. याचा नेमका अर्थ काय होतो? आपण आपल्या चेतनेला रिप्रोग्रॅम करतो म्हणजे नक्की काय करतो? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ध्वनीच्या कंपनांचा वापर करून आपल्या विस्कळीत झालेल्या चेतनेला पुन्हा संतुलित आणि सुसंवादी बनवण्याची ही एक पद्धत आहे. यात कोणतीही जादू नाहीये, हे शुद्ध विज्ञान आहे. ही प्रक्रिया 3 मुख्य स्तंभांवर उभी आहे. एक म्हणजे ध्वनीचं कंपन, म्हणजे साऊंड व्हायब्रेशन. ओके. दुसरं म्हणजे आपल्या श्वासाची लय. आणि तिसरं, जे सर्वात महत्वाचं आहे, तो म्हणजे आपला भावनिक हेतू. जेव्हा या 3 गोष्टी एका सुरात एकत्र येतात ना, तेव्हा खरा बदल घडतो. ठीक आहे, तर ही एक त्रिस्तरीय प्रक्रिया आहे. चला तर मग यातला पहिला भाग उलगडून पाहूया. जेव्हा आपण एखादा मंत्र किंवा देवाचं नाव घेतो, तेव्हा आपल्या डोक्यात म्हणजे मेंदूमध्ये नक्की काय घडतं? मन शांत होतं हे तर आपण सगळेच अनुभवतो. पण रासायनिक किंवा विद्युत पातळीवर खरंच काही मोजता येण्यासारखं घडतं का? हो, नक्कीच घडतं. आपला मेंदू म्हणजे एक अत्यंत संवेदनशील ग्रहणयंत्र आहे. तो केवळ विचारांनाच नाही तर कंपनांना, व्हायब्रेशन्सना सुद्धा प्रतिसाद देतो. जेव्हा आपण एखादा मंत्र सातत्याने उच्चारतो, तेव्हा पहिली गोष्ट काय होते की मेंदूतील अनावश्यक विचारांची गर्दी आणि वेग कमी होतो. जी सततची धावपळ असते ती थांबते. बरोबर. आणि यासोबतच नकळतपणे आपल्या श्वासाची लय सुद्धा आपोआप स्थिर आणि खोल होऊ लागते. आणि याचा थेट परिणाम आपल्या मेंदूच्या लहरींवर म्हणजे ब्रेन वेव्हजवर होत असणार. अगदी बरोबर. हाच सर्वात महत्वाचा बदल आहे. सामान्यतः जेव्हा आपण जागे असतो, काम करत असतो, तेव्हा आपला मेंदू बीटा वेव्हजच्या स्थितीत असतो, जी एक उच्च फ्रिक्वेन्सी क्रियाशील अवस्था आहे. हो. नामजप सुरू केल्यावर या लहरी हळूहळू शांत होतात आणि मेंदू अल्फा स्थितीत प्रवेश करतो. ही एक शांत, अंतर्मुख पण तरीही सजग अवस्था आहे. अल्फा स्थिती. आणि जर सराव अधिक खोल झाला तर मेंदू त्याहूनही खोल म्हणजेच थीटा स्थितीत जातो, जी ध्यानाच्या अनुभवांशी जोडलेली आहे. म्हणजे हे असं झालं की आपण आपले मेंदूचं चॅनल बदलतोय. दिवसभराच्या गोंधळाच्या न्यूज चॅनलवरून एका शांत संगीताच्या चॅनलवर लावतोय. मंत्राच्या माध्यमातून आपण आपल्या मेंदूला या शांततेच्या फ्रिक्वेन्सीवर ट्यून करतोय. तुम्ही दिलेली उपमा अगदी अचूक आहे. मंत्रोच्चार हा मेंदूला अनावश्यक विचारांच्या गोंधळातून बाहेर काढून एका स्थिर, शांत फ्रिक्वेन्सीवर आणण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. पण इथे एक शंका येते. अनेक जण म्हणतील की हा तर फक्त प्लॅसिबो इफेक्ट आहे. तुमचा विश्वास आहे म्हणून तुम्हाला बरं वाटतं. यात त्या ध्वनी कंपनांचा काय संबंध? मनातल्या मनात नाव घेतलं तरी हाच परिणाम मिळायला हवा, नाही का? खूप चांगला मुद्दा आहे हा. आणि हाच अनेकांचा गैरसमज असतो. यामागे एक शास्त्रीय कारण आहे की मंत्र मोठ्याने उच्चारण्यावर इतका भर का दिला जातो. जेव्हा आपण केवळ मनातल्या मनात विचार करतो, तेव्हा आपलं मन प्रचंड चंचल असतं. ते एका विचारातून दुसऱ्या विचारात उडी मारतं. बरोबर. भावनांवर नियंत्रण ठेवणं कठीण होतं. हो, त्याचा परिणाम मर्यादित असतो. पण उच्चार केल्याने असं काय वेगळं घडतं, जे केवळ विचार केल्याने घडत नाही?
जेव्हा आपण मंत्राचा स्पष्टपणे उच्चार करतो तेव्हा ही प्रक्रिया केवळ मानसिक राहत नाही तर ती शारीरिक बनते. आपल्या जिभेवर आणि टाळूवर हजारो मज्जातंतू आहेत, म्हणजे नर्व एंडिंग्ज आहेत, अच्छा. ज्यांचा थेट संबंध मेंदूच्या विविध भागांशी आहे. मंत्रोच्चार करताना या सर्व नर्व एंडिंग्जना एक प्रकारचा मसाज मिळतो. त्या सक्रिय होतात. यामुळे श्वास, आवाज आणि त्या मंत्राचा अर्थ यांचा एक विलक्षण समन्वय साधला जातो. शरीर, मन आणि श्वास हे सगळे एका लयीत येतं. अविश्वसनीय. म्हणजे ही प्रक्रिया फक्त मानसिक नाही तर पूर्णपणे न्यूरोफिजिकल आहे. हे समजल्यावर मला एक दुसरा प्रश्न पडतो. आपण पाहतो की दुःख, भीती किंवा एकटेपणात असताना लोकांच्या ओठांवर नकळतपणे देवाचं नाव येतं. ही केवळ एक भावनिक सवय आहे की यामागेही काही मानसशास्त्र आहे? यामागे केवळ मानसशास्त्र नाही तर ठोस न्यूरोसायन्स आहे. जेव्हा आपण प्रचंड तणावात असतो किंवा घाबरलेलो असतो तेव्हा आपल्या मेंदूतील ॲमिग्डाला नावाचा भाग, ज्याला आपण आपल्या मेंदूचं भीतीचं केंद्र म्हणू शकतो, तो अतिशय सक्रिय होतो आणि तो धोक्याची सूचना देणारे सिग्नल संपूर्ण शरीराला पाठवतो. नामस्मरण करताना त्या ध्वनी कंपनांमुळे आणि श्वासाच्या लयबद्धतेमुळे हा ॲमिग्डाला शांत होतो. एक मिनिट, हे खरंच अविश्वसनीय आहे. म्हणजे भीती वाटत असताना देवाचं नाव घेणं ही फक्त एक मानसिक गोष्ट नाही, तर आपल्या शरीरातील भीतीचं अलार्म बटन बंद करण्याची एक नैसर्गिक पद्धत आहे. अगदी. आणि इतकंच नाही, याचा थेट परिणाम आपल्या हार्मोन्सवर सुद्धा होतो. तणाव वाढवणारे हार्मोन्स जसे की कॉर्टिसॉल त्यांची पातळी कमी होते. आणि त्याचवेळी ऑक्सिटोसिन व सेरोटोनिन सारखे फील गुड हार्मोन्स वाढतात, जे आपल्याला आनंद आणि सुरक्षितेची भावना देतात. म्हणजे फक्त भीतीची भावना कमी होत नाही, तर त्या जागी एक उबदार सुरक्षितेची भावना येते. जसं एखाद्या जवळच्या व्यक्तीने धीर दिल्यावर वाटतं, तशीच ही रासायनिक प्रक्रिया आहे का? अगदी तसंच. म्हणूनच संकटाच्या वेळी नकळत नाव घेतलं जातं. ही अंधश्रद्धा नाही, हा एक नैसर्गिक इमोशनल सर्व्हायव्हल मेकॅनिझम आहे. भावनिक संरक्षणाची एक नैसर्गिक जैविक यंत्रणा. हो, जी आपल्यात उपजतच आहे. इमोशनल सर्व्हायव्हल मेकॅनिझम ही संकल्पनाच याकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलते. आता हे झालं मेंदू आणि भावनांबद्दल. पण अनेकदा आपण ऐकतो की नामजप केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते किंवा आपलं ऑरा शुद्ध होतं. ही ऊर्जा किंवा ऑरा म्हणजे नक्की काय? ही केवळ एक भावनिक कल्पना आहे की यामागे काही तथ्य आहे? हा पुढचा आणि अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. ऑरा म्हणजे काय हे आधी सोप्या भाषेत समजून घेऊ. ऑरा म्हणजे आपल्या विचार, भावना आणि आपल्या मानसिक स्थितीची एक ऊर्जात्मक सावली, एक बायो इलेक्ट्रिक्स फील्ड. ओके. जेव्हा आपलं मन अस्थिर, चिंताग्रस्त किंवा नकारात्मक असतं तेव्हा या ऑरामध्ये एक प्रकारचा तुटकपणा येतो. ऊर्जेची गळती सुरू होते. एनर्जी लिकेज. हे ऐकायला थोडं भीतीदायक वाटतंय. याचा आपल्यावर काय परिणाम होतो? याला तुम्ही तुमच्या मोबाईलच्या वायफाय नेटवर्कसारखं समजू शकता. जेव्हा तुमचं नेटवर्क पासवर्डने सुरक्षित नसतं तेव्हा बाहेरील अनावश्यक उपकरणं त्याला सहज जोडली जातात आणि तुमची ऊर्जा वापरतात. बरोबर. तसंच जेव्हा आपला ऑरा कमकुवत असतो तेव्हा बाहेरील नकारात्मकता म्हणजे दुसऱ्यांचे विचार किंवा वातावरणातील नकारात्मक ऊर्जा सहजपणे आपल्या आत प्रवेश करते. आणि आपण भावनिकदृष्ट्या असुरक्षित बनतो. अगदी. मग नामजप इथे काय काम करतो? तो पासवर्ड बनतो का? अगदी बरोबर. नामजप करताना त्या मंत्रांची विशिष्ट कंपनी आपल्या ऑराभोवती एक संरक्षक कवच तयार करतात, एक प्रोटेक्टिव्ह लेअर. तो आपल्या ऊर्जेसाठी एक मजबूत पासवर्ड तयार करण्यासारखंच आहे. इतकंच नाही तर जी विस्कळीत झालेली ऊर्जा असते ती पुन्हा केंद्रित होते. म्हणजे जसं विखुरलेल्या सामान आपण नीट आवरून ठेवतो. तसंच नामजप आपली ऊर्जा आवरून तिला पुन्हा स्थिर करतो. यामुळे भावनिक अस्वच्छता म्हणजे मनात साचलेली नकारात्मकता हळूहळू नाहीशी होते. हे सगळं ऐकून यामागचं विज्ञान आणि अनुभव दोन्ही लक्षात येतंय. आता हे सगळं सामान्य व्यक्तीच्या दृष्टिकोनातून पाहूया, ज्याला सुरुवात करायची आहे. पण अनेक प्रश्न आहेत. सगळ्यात मोठा प्रश्न असतो की कोणता मंत्र निवडावा. हजारो मंत्र आहेत, योग्य काय? इथेच बहुतेक लोक चुकतात. ते सर्वात क्लिष्ट किंवा शक्तिशाली मानल्या जाणाऱ्या मंत्राच्या शोधात लागतात. पण एक सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. भक्तीमध्ये मंत्राची शक्ती त्याच्या शब्दात नाही तर त्यामागील भावनेत आहे. अच्छा.
त्यामुळे सुरुवातीला खूप कठीण किंवा ज्याचा अर्थ आपल्याला समजत नाही असे लांबलचक मंत्र निवडण्याची काहीही गरज नाही. मग सुरुवात कशी करावी? देवाचं एखावं साधं नाव जे आपल्या हृदयाला भिडतं ते पुरेसं आहे. जसे की राम, कृष्ण, शिव, विठ्ठल. किंवा आपल्या आई-वडिलांचं किंवा गुरूंचं नाव? हो, ज्या नावात आपलं मन सहजपणे गुंततं, जे नाव घेतल्यावर आतून एक आपुलकीची, प्रेमाची भावना येते, तेच नाव आपल्यासाठी सर्वात योग्य आहे. आणि हे दैनंदिन जीवनात सराव करण्याची सोपी पद्धत कोणती? कारण अनेकांकडे वेळ नसतो. यासाठी कोणताही मोठा तामझाम किंवा विशेष तयारीची गरज नाही. सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपण्यापूर्वी फक्त 5 ते 10 मिनिटं वेळ काढावा. पाठीचा कणा सरळ ठेवून आरामात बसावं. सरळ पाठीचा कणा? यामागेही काही विज्ञान आहे का? नक्कीच. सरळ पाठीच्या कण्यामुळे आपला श्वास नैसर्गिकरित्या खोल होतो. जे आपण आधी बोललो त्याप्रमाणे आपल्या मेंदूला अल्फा स्थितीत जाण्यासाठी थेट मदत करतं. बरोबर. डोळे अर्धवट मिटलेले आणि श्वास नैसर्गिक असू द्यावा. आणि फक्त 5 मिनिटं लक्ष देऊन मनापासून जप करावा. एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे की सुरुवातीला मन भरकटणं हे अगदी स्वाभाविक आहे. हो, ते तर होणारच. 100 विचार येतील, पण त्या विचारांशी न भांडता त्यांना फक्त बघून पुन्हा हळुवारपणे आपलं लक्ष नावाकडे आणणं हीच खरी साधना आहे. हे खूप महत्वाचं आहे. पण अनेकदा समाजात एक गैरसमज आहे की भक्ती किंवा नामस्मरण म्हणजे वास्तवापासून पळ काढणं. हे कमकुवतपणाचं लक्षण आहे असंही म्हटलं जातं. हा एक खूप मोठा आणि दुर्दैवी गैरसमज आहे. या उलट जर आपण मोठ्या चित्राकडे पाहिलं तर नामजपामुळे मन कमकुवत नाही तर प्रचंड मजबूत होतं. कारण ते मनाला अनावश्यक विचारांच्या गर्दीतून मुक्त करून एका जागी स्थिर राहायला शिकवतं. आणि त्यामुळे निर्णयक्षमता सुधारते. अगदी. एक शांत आणि स्थिर मन गोंधळलेल्या मनापेक्षा जास्त चांगले आणि स्पष्ट निर्णय घेऊ शकतं. म्हणजे भक्ती माणसाला वास्तवापासून तोडत नाही, तर वास्तवाला अधिक चांगल्या प्रकारे सामोरं जाण्यासाठी आंतरिकदृष्ट्या शक्तिशाली बनवते. अगदी बरोबर. ही एक आंतरिक शक्ती जागृत करण्याची प्रक्रिया आहे जी बाहेरच्या परिस्थितीवर अवलंबून नसते. तर आजच्या या सखोल चर्चेत आपण पाहिलं की मंत्र आणि नामजप हे केवळ श्रद्धेचे विषय नाहीत, तर ध्वनी कंपनांच्या माध्यमातून आपल्या चेतनेवर काम करणारी एक ठोस वैज्ञानिक प्रक्रिया आहे. होय, आणि ही वैज्ञानिक समज आपल्याला भक्तीच्या पुढच्या आणि सर्वात खोल स्तरावर घेऊन जाण्यासाठी तयार करते. तो स्तर आहे समर्पण शक्ती, दी एनर्जी ऑफ सरेंडर. समर्पण शक्ती? हो, ही एक अशी अवस्था आहे जिथे कर्तेपणाचा भाव म्हणजे मी करतोय हा अहंकार हळूहळू विरघळतो आणि जीवनाचा एक सहज प्रवाह सुरू होतो. पण हा विषय खूप मोठा आहे, यावर आपण पुढच्या वेळी बोलू. नक्कीच. पण जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा सोडून जाऊया. असं कोणतं नाव, शब्द किंवा ध्वनी आहे ज्याच्याशी आपलं मन सर्वात जास्त जोडलं जातं? असं काय आहे जे आपल्यासाठी आंतरिक स्थिरतेचा एक आधार बनू शकतं? यावर नक्की विचार करा. आज आपण पाहिलं की नामजप म्हणजे पळ काढणं नाही, तो स्वतःला सावरण्याचा मार्ग आहे. मंत्र शब्द नसतो, तो श्वास असतो, तो भावना असतो, आणि तोच तुमच्या ऑराभोवती एक संरक्षक कवच तयार करतो. जर हा व्हिडिओ पाहताना तुमचं मन थोडंसं जरी शांत वाटलं असेल तर लाईक करा, कारण अशी शांती पुढे पोचणं ही देखील एक साधना आहे. असा सखोल, वैज्ञानिक आणि तरीही भक्तिमय कंटेंट हवा असेल तर नवल शिंदे या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा. आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुमचं आवडतं नाम कोणतं आहे. पुढच्या एपिसोडमध्ये आपण जाणार आहोत भक्तीच्या सर्वात खोल टप्प्यावर, द एनर्जी ऑफ सरेंडर, समर्पण शक्ती, जिथे मी थांबतो आणि जीवनाचा प्रवाह सुरू होतो. तोपर्यंत शांत रहा, सजग रहा, भक्तिमय रहा.